दत्ता गाडेचे वकील वाजिद खान यांचे सहवकील असणारे साहिल डोंगरे यांना पकडून त्यांचं अपहरण करून बोबदेव घाटात नेऊन त्यांना मारहाण करून त्यांना दिवे घाटात सोडण्यात आलं अशा संदर्भातली तक्रार हडपसर पोलीस स्थानकामध्ये दाखल केली गेली होती। या सगळ्या प्रकरणाची माहिती दत्ता गाडेचे वकील असणारे मुख्य वकील जे आहेत ते वाजिद खान यांनी मीडियाच्या समोर येऊन सुद्धा देण्याची माहिती देण्याची गोष्ट केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण माध्यमांवरती पुन्हा चर्चा व्हायला लागली। दोन्ही बाजू लोक मांडायला लागले की वकिलांना अशी मारहाण करणं चुकीचं आहे, तर दुसऱ्या बाजूनं जे केलं ते चांगलंच केलं, अशा वकिलाला मारण्याशिवाय दुसरं काय करू शकतो असं सुद्धा म्हणणारा वर्ग सगळा समोर दिसत होता। मात्र या प्रकरणामधली पोलखोल पुन्हा एकदा या वाजिद खान यांची झालेली आहे। कशा पद्धतीने पुन्हा चुकीची वक्तव्य करणं, चुकीच्या गोष्टी सांगणं, म्हणजे आधीच्या प्रकरणामध्ये 7,500 रुपये घेतलं म्हणणं असू द्यात किंवा मग आत्ताचं हे प्रकरण असू द्यात, सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून वकिलांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर येतोय। आणि या प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे असा की या वकिलाला मारहाण झालीच नाही, तर हा वकील दारू पिऊन गाडीवरून पडला होता। नेमकं प्रकरण काय आहे हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या शब्दवेडे चॅनलवरती। तर मित्रांनो, प्रकरण असं आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, 2 दिवसांपासून तुम्ही बातम्या बघताच आहात। तर वाजिद खान हे मीडिया समोर आले आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं आमचे सहवकील जे आहेत हे साहिल डोंगरे यांना अशा पद्धतीनं पोलिसांनी त्या काही लोकांनी पकडलं आणि त्यांना अपहरण करून त्यांना मारहाण करून बोबदेव घाटातून परत दिवे घाटात नेऊन सोडण्यात आलं। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात तक्रार कोण दाखल केली असेल तर स्वतः हे साहिल डोंगरे जे आहेत यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली होती की मला अशा पद्धतीने मारहाण झाली, मला गाडीतून घेऊन गेले, माझं अपहरण केलं आणि मला मारहाण केली। मग पोलिसांनी बरोबर चौकशी करायला सुरुवात केली आणि चौकशी करत असताना पोलिसांच्या ज्या गोष्टी लक्षात आल्या त्या सगळ्या भयानक आहेत किंवा तुम्हाला मला चिंता करायला लावणारे आहेत की वकील नेमकी अशी वागतायत का। म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी प्रकरण घडलं, ज्या दिवशी हे सगळ्या घटना घडल्या, त्या दिवशीचं ज्या वेळेला पोलिसांनी अनेक ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न केला, त्या दिवशी हा साहिल डोंगरे स्वतः आपल्या एका अनिकेत मस्के नावाच्या मित्रासोबत तिथं बियर बार मध्ये गेलेला होता आणि बियर बार मध्ये दारू पिऊन फुल दारू पिल्यानंतर हे दोघजण बाहेर आल्यानंतर दोघजण निघून जात असताना एका ठिकाणी बाईकवरून जात असताना त्यांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याला त्या जखमा झालेल्या आहेत। मग त्याच्यानंतर त्यानं वेगवेगळ्या जसे की 108 नंबर वगैरे ॲम्ब्युलन्सला फोन लावून ॲम्ब्युलन्स बोलवून मग हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार केलेला आहे। त्यावेळेला माझा ॲक्सिडेंट झाला, हे सगळं डॉक्टरांना सांगण्याचं काम कोण केलंय तर स्वतः साहिल डोंगरेनं केलंय। आणि हे सगळं झाल्यानंतर मग यांची काहीतरी वकिलांची चर्चा होत असेल आणि मग ते पोलीस स्टेशनला परत जात आहेत। त्यांनी सांगतात की नाही, मला कोणतरी अटक केली किंवा पकडलं आणि मग मला घेऊन गेले आणि मग मला अशा पद्धतीने मारले वगैरे वगैरे। परंतु किती जरी झालं तरी पितळ उघडं हे पडतं। पोलीस प्रशासन तितकं सक्षम आहे, पण अशा पद्धतीची वकिली, अशा पद्धतीचे वकील, अशा पद्धतीची माणसं असं का वागतायत हाच मोठा प्रश्न आहे। म्हणजे मीडिया टीआरपी घेण्यासाठी, मीडियाचं अटेन्शन घेण्यासाठी कुठल्याही बातम्या तुम्ही द्याल, कुठलीही माहिती लोकांना द्याल। आता वाजिद खान सारखे वकील आहेत ज्यांनी बाकीच घेतली हातात वगैरे, ठीक आहे, परंतु अशा सगळ्या गोष्टींचं तुम्ही बिना पडताळणी करता, बिना काही पाहता, आपला मित्र सहवकील हा दारू पिऊन पडतोय आणि त्यात तुम्ही त्याला अपहरण झालं म्हणून स्टोऱ्या बनवताय आणि मीडियाचं पुन्हा अटेन्शन घेताय, हे कितपत योग्य आहे? हे एका वकिलाला वकिलकी करताना शोभणार आहे का, याचा विचार व्हायला हवा। या सगळ्या संदर्भात उपायुक्त असणारे राजकुमार शिंदे सर, डॉक्टर राजकुमार शिंदे सर यांनी माहिती दिली की ह्या प्रकरणामध्ये ज्यावेळेला आमच्याकडे केस आली, आमच्याकडे तक्रार आली, आम्ही माहिती बघायला सुरुवात केली आणि आमची प्रथमदर्शनी जेवढी माहिती आम्ही पाहिलेली आहे, ह्या सगळ्या प्रकरणामध्ये इतकंच दिसतंय की कुठलंही अपहरण नाही, तर हा ऍक्सिडेंटच आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल हे प्रकरण काय आहे। दत्ता गाडेचं प्रकरण झालं स्वारगेटमध्ये, ज्या एका युवतीवरती दत्ता गाडे सारख्या आरोपीनं एका चुकीच्या पद्धतीनं तिला बसमध्ये घेऊन जाऊन तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, की म्हणून तो केला, 1 नाही 2 वेळा केला। आणि त्याच्यानंतर मग त्यानं केलेल्या प्रतिक्रिया असतील, त्याच्या वकिलांनी त्याची सावरलेली बाजू असेल, मुलीवरती केलेले प्रत्यारोप असतील आणि या सगळ्यामुळं ती मुलगी चर्चेत आलीच। मात्र मुलगीला वाईट म्हणणारी सुद्धा अनेक लोक दिसायला लागली, कशामुळं तर ह्या वकिलांमुळे। मग हे असे वकील चुकीच्या बातम्या पसरवतात आणि त्याच्यामुळे माध्यमांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो आणि मग एक वेगळा अँगल एका केसला जायला लागतो। आज सुद्धा पुन्हा हे वकिलांनी तेच केले। या वकिलांचा किंवा ह्या भूमिकांचा सरळ निषेधच आहे। असं चुकीची फसवणूक करून उगाच लोकांना येडं बनवण्याचे काम वकिलांनी करू नये, इतकेच विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करतो। बाकी त्या पीडित तरुणीला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे। त्यामुळे या प्रसंगाच्या किंवा या केसच्या रिलेटेड ज्या गोष्टी येतील त्या पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणारच आहोत। तुम्ही पाहत राहा आपल्या हक्काचं चॅनल शब्दवेडे। धन्यवाद।